विद्यार्थी मित्र हो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, माझी वेबसाईट फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यांच्या लिंक प्रामुख्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही माझ्या या लिंकवर जाऊन माझ्याशी संपर्क करू शकता आणि येणारे अपडेट्स प्राप्त करून घेऊ शकता. आतापर्यंत आपण अनेक विषयांच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि माहिती पाहिलेली आहे. मित्र हो, हा व्हिडिओ खास ॲडव्हान्स अकाउंटिंग ॲट अ ग्लान्स, ॲडव्हान्स अकाउंटिंग इन 60 मिनिट्स, एका तासामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग या स्वरूपाचा राहणार आहे. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 60 प्रश्न उत्तरासहित मिळणार आहेत, की परीक्षेला जाण्यापूर्वी एका तासामध्ये कशी तयारी करायची या संबंधीचा हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी 60 प्रश्न दिले, त्याचे उत्तर आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी एका मिनिटात एक प्रश्न सोडवायचा आहे. हे टार्गेट जर तुम्ही ठेवले तर एका तासामध्ये तुमचे 50 प्रश्न त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि म्हणून आता ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयावरील आपण 60 MCQ आणि त्याची उत्तरं त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तुम्हाला हे अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहेत, बरोबर ना? 3 पासून ते 26 पर्यंत ते नंबर आणि त्याची नावं पाठ करून ठेवा. आणि पुढे दिलं आहे IFRS इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, हे सर्व पाठ करून ठेवा. या संबंधीचे स्पष्टीकरण मागील व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IFRS? आत्ताच आपण पाहिलेलं आहे. रिझल्ट आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 2, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ASB was formed in April 1977. Question number 3, accounting standard in India are issued by the ICAI, Institute of Chartered Accounts of India. नंतरचं जे आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, त्यानंतर आहे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स या संदर्भात, आणि शेवटी नन ऑफ दीज. उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 4, ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 17, सिगमेंट रिझल्ट इज सिगमेंट रेव्हेन्यू मायनस सिगमेंट एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू रिझल्ट, आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 5, ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3, इंटरेस्ट पेड ऑन बॉरोड कॅपिटल इज डॅश डॅश ॲक्टिव्हिटी. कोणती ॲक्टिव्हिटी आहे? दॅट इज दी फिनान्शियल ॲक्टिव्हिटी, आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 6, राईट इश्यू आर जनरली मेड ॲट ए प्राइस लोअर दॅन व्हॅल्यू ऑफ शेअर्स, दॅट इज दी फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हे त्याचं आन्सर आहे सी. बाण जरी बी वर असेल तरी आन्सर मात्र त्याचं सी आहे, फेअर व्हॅल्यू. त्यानंतरचा पुढचा टॉपिक जो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंतर, आणि तो म्हणजेच बँकिंग कंपनी अकाउंट. तर यामध्ये शेड्यूल तुम्हाला 1 पासून 16 पर्यंत कशाचे दिलेले आहे त्याची नावं आणि शेड्यूल नंबर पाठ करा. त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. जसं अकाउंटिंग स्टँडर्ड त्याचं नाव आणि नंबर, तसंच हे शेड्यूल आणि त्याचे नंबर हे तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे, कारण यावर प्रश्न येणार आहे. आता आपण यावर प्रश्न घेणार नाहीत, आपण वेगळे प्रश्न घेणार आहोत. तर चला पाहूया कोणते प्रश्न आहेत. बँकिंग कंपनी इन इंडिया आर रेग्युलेटेड बाय बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, परंतु तो 1949 चा, दॅट इज डी. अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, profit and loss account of bank is prepared in the form of form B, आणि balance sheet form A, आणि M cooperative society, N cooperative society.
Question number 9. According to Banking Regulation Act 1949, balance sheet of bank is prepared in the form आत्ता सांगितलेला आहे A. Question number 10. Banking companies are required to transfer dash dash percentage of current year's profit to reserve fund. Answer आहे 20%. Question number 11. The accounting year of a banking company ends on every year 31st March and beginning 1st April. Answer A. Question number 12. Asset which sees income of a bank for 2 consecutive quarters is called as non-performing asset. Tangible, intangible आणि current asset नाही. Answer D. Question number 13. In core banking, core means centralized online real-time exchange is the core. That is A. The assets which is unable to generate income for a bank is non-performing asset. D. Question number 15. In which schedule is the bank balance sheet prepared under Banking Regulation Act 1949? बरं, कुठल्या शेड्यूलमध्ये बॅलन्स शीट त्या ठिकाणी प्रिपेअर केलं जातं? तर शेड्यूल 3rd मध्ये ते प्रिपेअर केलं जातं. आन्सर सी. सिल्वर इज शोन ॲज ॲन डॅश डॅश इन ए बँकिंग कंपनी दॅट इज अदर असेट. गोल्ड आपण त्यावेळेस पाहिलं इन्व्हेस्टमेंट अंडर मांडलेला आहे. बँकिंग कंपनीचा जो आपण भाग पाहिला त्यावेळेस इथे अदर असेट बी. Question number 17. Trading account is prepared to find out. कशासाठी प्रिपेअर करतात? दॅट इज टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट. क्वेश्चन नंबर 18. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट. का प्रिपेअर करतात? फायर इन्शुरन्स क्लेम मध्ये मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर हा शोधून काढण्यासाठी आणि म्हणून ते आन्सर आहे आपलं डी. क्वेश्चन नंबर 19. सॅल्वेज स्टॉक मीन्स. सॅल्वेज स्टॉकचा अर्थ काय आहे? की जो वाचलेला आहे तो. फायर इन्शुरन्स क्लेम मध्ये आपण तो भाग पाहिलेला आहे आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 20. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी इज ऑल्सो नोन ॲज. दॅट इज कन्सिक्वेशनल लॉस पॉलिसी. Consequential loss policy, that is B. Question number 21. Expected sales during the indemnity period over actual sales is known as, that is short sale. Standard sales आणि actual sales चा डिफरन्स that is short sale. प्रश्न कसाही येऊ द्यात. आन्सर आहे A. Question number 22. Average clause is applied in case of. अंडर इन्शुरन्स असेल तर ॲव्हरेज क्लॉज अप्लाय केला जातो आणि म्हणून उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 23. द पिरियड ड्युरिंग विच बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर डिसऑर्गनाइज्ड रिझल्टिंग इन लोअर सेल्स इज नोन ॲज इंडेमनिटी पिरियड. आपण इन्शुरन्स क्लेमचा टॉपिक पाहताना शॉर्ट सेल्स, इंडेमनिटी पिरियड हे सगळे भाग विचारात घेतलेले आहे. आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 24. फायर इन्शुरन्स प्रोव्हाइड्स कव्हर फॉर टँजिबल असेट. ए. क्वेश्चन नंबर 25. द टर्न ओव्हर फॉर द पिरियड करस्पॉन्डिंग विथ द इंडेमनिटी पिरियड ड्युरिंग द प्रिसिडिंग इयर इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड टर्नओव्हर. आपण ॲक्च्युअल टर्नओव्हर, स्टँडर्ड टर्नओव्हर फायर इन्शुरन्स बाबत पाहिलेला आहे म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 26. इन ए लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी द गुड्स विच आर ऑफ इनरेग्युलर नेचर और डॅमेज विच आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट और ॲट लोअर कॉस्ट इज नोन ॲज ॲबनॉर्मल
गुड्स, जसं ॲबनॉर्मल लॉस तसंच ॲबनॉर्मल गुड्स बी. मित्रहो, आत्तापर्यंत आपण पहिल्या टर्ममधला बराचसा भाग त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आत्ता आपण पाहणार आहोत कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंट. पुन्हा हा भाग तिथे आहे की तुम्हाला हे सगळे एक्सपेंडिचरमधले कुठले आयटम असतात, इन्कममध्ये कुठले आयटम आहेत, लायबिलिटीला कुठले आयटम आहेत, असेटला कुठले आयटम आहेत, हे तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. कारण या आयटमपैकी कुठलाही आयटम विचारला जाईल. फॉर एक्झाम्पल, अनसिक्युअर्ड लोन कुठल्या बाजूला येतात बॅलन्स शीटच्या, हे सांगता आलं पाहिजे. इंटरेस्ट रिसिव्ड कुठे येतो हे सांगता आलं पाहिजे. अनपेड डिव्हिडंड जो आहे तो बॅलन्स शीटला कुठल्या असेटला मांडला जातो का लायबिलिटी साईडला मांडला जातो. अशा पद्धतीने हे प्रश्न येणार आहेत आणि आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंट पाहताना ते तुमच्याकडून आपण तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे पुन्हा हा भाग रिपीट मी या ठिकाणी करीत नाही. पुढे आपण जाऊया. यामध्ये मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते नवीन स्वरूपाचे घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सराव परीक्षेच्या अँगलने त्या ठिकाणी करता येऊ शकेल आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येऊ शकेल. इन महाराष्ट्र, कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर गव्हर्न्ड बाय महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. किती सालचा आहे तो ऍक्ट? 1960चा आहे. ए. क्वेश्चन नंबर 28. फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर प्रिपेअर्ड इन फॉर्म. बँकिंग कंपनीच्या वेळेसच सांगितलेलं आहे बा. फायनल अकाउंट कुठल्या फॉर्म मध्ये पेड केलं जातं, प्रिपेअर केलं जाणार आहे? एन. क्वेश्चन नंबर 29. द प्रायमरी ऑब्जेक्ट्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी इज. काय आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह? तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू मेंबर. खरे कोऑपरेटिव्ह सोसायटी हे प्रॉफिट मिळवण्यासाठी किंवा डिव्हिडंड जास्तीत जास्त आपल्या मेंबरला मिळवण्यासाठी नाही स्थापन झालेले आहे, तर मेंबरला विविध प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. म्हणून आन्सर बी. कोऑपरेटिव्ह सोसायटीज इन महाराष्ट्र आर रिक्वायर्ड टू ट्रान्सफर डॅश डॅश ऑफ द लास्ट इयर प्रॉफिट टू रिझर्व फंड. किती टक्के? तर 25%. आणि म्हणून आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 31. हाऊ मच ऑफ नेट प्रॉफिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज परमिटेड टुवर्ड्स चॅरिटेबल पर्पज. चॅरिटेबल पर्पजसाठी तुम्हाला जर त्या ठिकाणी काही फंड द्यायचं असेल तर तो नेट प्रॉफिटच्या किती टक्के द्यावा? तर मॅक्झिमम 10%. ए. क्वेश्चन नंबर 32. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट वॉज पास्ड इन द इयर. किती साली तो पास झालेला आहे? तर 1912 साली तो ऍक्ट पास झालेला आहे. बी. क्वेश्चन नंबर 33. मॅक्झिमम डिव्हिडंड पेबल बाय कोऑपरेटिव्ह सोसायटी टू इट्स मेंबर इज. किती टक्के? तर 12%. आणि जर गव्हर्नमेंटची परवानगी घेतली तर 15%. परंतु आपण उत्तर इथे बी 12%च धरणार आहोत. क्वेश्चन नंबर 34. व्हॉट इज TDS? कोऑपरेटिव्ह सोसायटी संपलेला आहे. पुढचा टॉपिक आपला या ठिकाणी चालू होतोय आणि तो म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग. व्हॉट इज TDS? TDS मीन्स टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. आन्सर ए. Question number 35. What is GST? That is Goods and Service Tax. Answer A. What is CGST? CGST, SGST, IGST हे तिन्ही भाग लक्षात ठेवा. CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IGST इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एकाच प्रश्नामध्ये आपण 4 प्रश्नांची उत्तरे शोधलेली आहेत आणि म्हणून इथे उत्तर आपल्याला सांगता येईल सी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. क्वेश्चन नंबर 37. व्हॉट इज IGST? आत्ताच आपण तो भाग पाहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 38. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स EJ हा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? तर इन्कम टॅक्स हा फक्त डायरेक्ट आहे, बाकी सर्व इनडायरेक्ट आहे. म्हणून आन्सर याचा आहे बी इनडायरेक्ट टॅक्स. क्वेश्चन नंबर 39.
द ऑनलाईन व्हर्जन ऑफ कलेक्टिंग टॅक्स वॉज इंट्रोड्यूस इन किती साली ऑनलाईन टॅक्स भरायला सुरुवात झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे डी 2004. इथे करेक्शन आहे. ए मध्ये ते 2007 पाहिजे तर 2207 झालेलं आहे फक्त. आन्सर आहे डी 2004. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज ERP? ERPचा फुल फॉर्म काय आहे? एंटरप्राइजेस रिसोर्सिंग प्लॅनिंग हे त्याचं पूर्ण नाव आहे आणि म्हणून उत्तर देखील आपलं ए. क्वेश्चन नंबर 41. Which computerized accounting software is used in taxation accounting? टॅक्सेशन अकाउंटिंग मध्ये कुठलं सॉफ्टवेअर वापरलं जातं? तर टॅली, ERP. कॉमर्सच्या मुलांना हे सगळं माहिती आहे. आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 42. शॉर्टेज इन स्टॉक इज डेबिटेड टू. आता इथे ब्रँच अकाउंट आपला सुरू झालेला आहे. शॉर्टेज इन स्टॉक इज डेबिटेड टू. कशाला त्या ठिकाणी डेबिट केलं जातं? तर ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला. आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 43. लोडिंग ऑन सरप्लस इन स्टॉक इज क्रेडिटेड टू. दॅट इज ऑल्सो ब्रँच ॲडजस्टमेंट. म्हणजे सरप्लस असो शॉर्टेज असो त्यावरचं लोडिंग हे ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटलाच ट्रान्सफर केलं जातं. Question number 44. Goods sent by head office to branch but at the end of the year not received by branch is known as, that is goods in transit C. पण प्रश्न असा आला, कॅश सेंड बाय हेड ऑफिस टू ब्रँच बट ॲट द एंड ऑफ द इयर नॉट रिसिव्ड बाय ब्रँच इज नोन ॲज, दॅट इज त्याचं उत्तर येईल कॅश इन ट्रान्झिट. गुड्स असेल तर गुड्स इन ट्रान्झिट, कॅश असेल तर कॅश इन ट्रान्झिट. क्वेश्चन नंबर 45. अंडर स्टॉक अँड डेटर सिस्टीम स्टॉक अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲट इनवाइस प्राइस. स्टॉक अँड डेटर सिस्टीम मध्ये स्टॉक अकाउंटला जे गुड्स आयटम रेकॉर्ड केले जातात ते इनवाइस प्राइसनेच रेकॉर्ड केले जातात आणि म्हणून उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 46. Which branch account system is used by large scale organization? मोठ्या व्यवसाय संस्थांमध्ये ब्रँच अकाउंटची कुठली मेथड त्या ठिकाणी वापरली जाते? दॅट इज स्टॉक अँड डेटर सिस्टीम. डी. क्वेश्चन नंबर 47. इन ब्रँच अकाउंट स्टॉक अँड डेटर सिस्टीम इज नोन ॲज. तिलाच दुसरं नाव काय? एनालिटिकल मेथड. A. Question number 48. The excess of assets or liability is known as capital and excess of liability or asset that is goodwill. म्हणून उत्तर आहे आपलं या प्रश्नाचं बी. क्वेश्चन नंबर 49. अकाउंट फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड. आता सिंगल एंट्रीचा भाग आपण या ठिकाणी पाहतोया. अकाउंट फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड सिस्टीम इज नोन ॲज. काय म्हटलं जातं त्याला? तर त्याला आपण म्हणतो सिंगल एंट्री सिस्टीम. म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 50. अंडर द प्युअर सिंगल एंट्री सिस्टीम ओनली डॅश डॅश अकाउंट इज केप्ट. कुठलं अकाउंट त्या ठिकाणी ठेवलं जातं? फक्त पर्सनल. सी. क्वेश्चन नंबर 51. हे पाहण्यापूर्वी आता आपण इथे पाहतोय की तो म्हणजेच फिनान्शियल ॲनालिसिस अँड रेशो ॲनालिसिस. आता यामध्ये तुम्हाला रेशो दिलेले आहेत. हे पूर्वी सुद्धा तुम्हाला दिलेले होते. रेशो पाठ करा, उत्तरं तुम्हाला ऑटोमॅटिक मिळू शकतील. हे सगळे रेशो पाठ करा, त्याचे फॉर्म्युले पाठ करा. त्यामुळे या फॉर्म्युल्यावर मी तुम्हाला प्रश्न पुढे विचारणार नाही, कारण हे फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे अनेक प्रॉब्लेम हे आपण रेशो ॲनालिसिस टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे त्याचं रिपिटेशन मी या ठिकाणी करीत नाही. क्वेश्चन नंबर 51. ओपनिंग कॅपिटल कॅन बी असर्टन बाय प्रिपेअरिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. आता रेशो ॲनालिसिस. द स्टँडर्ड डेब्ट इक्विटी रेशो इज. कोणता आहे हो स्टँडर्ड रेशो? कधी कसा मांडला जातो? तो जर 2:1 असेल तर
ओन कॅपिटल किंवा ओन फंड टू डेब्ट कॅपिटल बॉरोड कॅपिटल 1, दॅट इज 2:1. क्वेश्चन नंबर 53. द स्टँडर्ड करंट रेशो इज, कुठला आहे स्टँडर्ड करंट रेशो? दॅट इज 2:1. हा सुद्धा 2:1 आहे. करंट रेशो म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट 2 तर करंट लायबिलिटी 1 पाहिजे आणि म्हणून रेशो आहे 2:1. क्वेश्चन नंबर 54. द आयडियल लिक्विड रेशो इज, कोणता आहे आयडियल इक्विटी रेशो यामध्ये? दॅट इज 1:1. दुसरा प्रश्न, द आयडियल क्विक रेशो, दॅट इज 1:1. लिक्विड म्हणा क्विक म्हणा, अर्थ एकच, ए. क्वेश्चन नंबर 55. द ॲसिड टेस्ट रेशो इज, यालाच दुसरं नाव आहे लिक्विड रेशो, त्यालाच अजून एक नाव आहे क्विक रेशो, त्यालाच अजून एक नाव आहे 1:1 रेशो आणि म्हणून आन्सर आहे डी. ते वरील तिन्ही नावं त्या ॲसिड टेस्ट रेशोला आहेत. क्वेश्चन नंबर 56. दी शेअरहोल्डर्स फंड इन्क्लूड, शेअरहोल्डरच्या फंड या संकल्पनेत काय काय समावेश असतो? तर इक्विटी शेअर कॅपिटल असतं, प्रेफरन्स शेअर सुद्धा कॅपिटल असतं आणि रिझर्व्ह फंड सुद्धा असतो आणि म्हणून या सर्वांना मिळून शेअरहोल्डर फंड असं म्हटलं जातं आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल दी अबव. क्वेश्चन नंबर 57. लॉंग टर्म सॉल्वन्सी इज इंडिकेटेड बाय, डेब्ट इक्विटी रेशोनुसार तुम्हाला ती सॉल्वन्सी लॉंग टर्मची जी आहे ती दर्शविता येते आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 58. ॲक्टिव्हिटी रेशो इज, त्याला दुसरं नाव आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. एका रेशोला अजून कोणकोणती समान अर्थाने नावं आहेत ती तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 59. Analysis of financial statement serves the purpose of, काय पर्पज आहे हो या अनालिसिसचा? फिनान्शियल स्टेटमेंटच्या अनालिसिसचा पर्पज काय आहे? तर ज्यांनी त्या फर्मला, कंपनीला, ऑर्गनायझेशनला फंड पुरवलेत, मग शेअर होल्डर असतील, डिबेंचर होल्डर असतील, इन्व्हेस्टर असेल, यांच्या पैशावर ती कंपनी स्थापन झाली असल्यामुळे या तिघांनाही नक्की कंपनीमध्ये काय आर्थिक परिस्थिती आहे याचं ॲनालिसिस माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून या तिघांनाही ते ॲनालिसिस उपयोगी आहे आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज ऑर अबव. क्वेश्चन नंबर 60. Which of the following is prepared on the guidelines of अकाउंटिंग स्टँडर्ड 3? अकाउंटिंग स्टँडर्ड 3 प्रमाणे खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट प्रिपेअर केलं जातं? तर कॅश फ्लो स्टेटमेंट हे प्रिपेअर केलं जातं. पहिल्या टॉपिकमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 3 पासून सुरुवात केली आणि एंड सुद्धा आता आपण इथे अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसारच करीत आहोत. उत्तर आहे ए. मित्र हो, तुम्हाला रिव्हिजनसाठी, फक्त आणि तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस मिळावी आणि परीक्षेच्या अगोदर तुम्हाला 1 तासात का होईना त्या ठिकाणी तयारी करता यावी, या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही जर काळजीपूर्वकरित्या पूर्ण व्हिडिओ चांगल्या पद्धतीने जर ऐकलेला असेल, तो समजून घेतलेला असेल, तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा मिळू शकेल आणि म्हणून खास एफर्ट्स घेऊन हे व्हिडिओ मी त्या ठिकाणी आपल्यासाठी तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ 60 प्रश्नांचा आहे. तुम्हाला सराव करता यावी यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी येऊ शकतील आणि तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विषयाबाबत मागणी आलेली आहे की या विषयाचे, उदाहरणार्थ बँकिंग असेल, मार्केटिंग असेल, कॉपरेशन असेल, बिझनेस
एंटरप्रेन्योरशिप असेल, पण वेळेअभावी सर्व व्हिडिओ, सर्व विषयाचे करता येणे हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे जेवढे शक्य आहे तेवढे व्हिडिओ मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे वारंवार त्या ठिकाणी पहा, ऐका, समजून घ्या. परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होऊ शकेल. धन्यवाद.